नमो नमः सर्वेभ्यो। एते एतस्यां चलचित्र सिरीजमध्ये सर्वेषां स्वागतमस्ति. आपण संस्कृत भाषेच्या कोविद पुस्तकाच्या काव्यकथा आपण पाहत आहोत, त्याचा अनुवाद करतो आहोत. सो आपण आतापर्यंत 1 ते 5 हे च्या पाठांच्या काव्यकथांचं आपण ट्रान्सलेशन करून झालेलं आहे. सो त्याच्यामध्ये आपण एक वेगळंच महाकाव्य बघितलं होतं. आपण कुमार संभव हे महाकाव्य बघितलं होतं. आता आपण नैषधीय चरितम हे महाकाव्य बघणार आहोत. सो त्याच्या कुमार संभव मध्ये कार्तिकेयाचा जन्म आणि तारकासुराचा वध हे सगळं आपण पाहिलं. आता आपण नलदमयंतीची कथा ऐकणार आहोत. ओके, सो लेट मी शेअर माय स्लाइड. नलदमयंतीची निषध देशाचा राजा म्हणून त्याचं नाव नैषधीय चरितम असं त्या महाकाव्याचं नाव आहे. आपण शेअर करूया. एकच मिनिट. सो 6व्या पाठ षष्ठ पाठस्य काव्यकथा अस्ति. थोडंसं मोठं करते. 6 ते 10 पाठांमध्ये नैषधीय चरितमची काव्यकथा आपल्याला सांगितली आहे इथे. आपण इथे बघू शकतो. एकच मिनिट. संस्कृत साहित्य नैषधीय चरितम. संस्कृतसाहित्ये पंचमहाकाव्यानि प्रसिद्धानि इति वयं जानीमः एव. संस्कृत साहित्यामध्ये 5 महाकाव्य प्रसिद्ध आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तेषु रघुवंशः रघुवंशः कुमारसंभवः शिशुपालवधः किरातार्जुनीयम् इति चतुर्णां काव्यानां कथाः पूर्वपाठेषु दत्ताः. याच्यामध्ये रघुवंश, कुमारसंभव, शिशुपाल, किरातार्जुनीय या 4 महाकाव्यांचं वर्णन हे आपण कुमारसंभव तर आत्ताच आपण या कोविदमध्येच बघितलं. त्याच्या आधी शिक्षा, परिचय याच्यामध्ये आपण ही 4ही महाकाव्य बघितली आहेत. इदानीं पंचमं महाकाव्यं नैषधीय चरितम आधारीकृत्य तस्य कथा अत्र दीयते. आता इथे याच्या पुढे नैषधीय चरितम या महाकाव्याची कथेवरून या महाकाव्यावरून कथा पुढे दिलेल्या आहेत. थोडस महाकवी श्री श्री हर्षः नैषधीय चरितम लिखितवान्. महाकवी श्री हर्षाने नैषधीय चरितम हे लिहिलं. निषध देशस्य राजा नल. निषध देशाचा राजा होता नल. तस्य चरितम एव अत्र काव्ये वर्णितम्. त्याचं चरित्र किंवा त्याची स्टोरी इथे काव्यामध्ये या काव्यात वर्णन केली आहे. अतः एव अतएव काव्यस्य नैषधीय चरितम इति नामधेयम्. म्हणून या काव्याचं नाव नैषधीय चरितम असं आहे. अस्मिन् महाकाव्ये 12 सर्गाः क्षम्यतां 22 सर्गाः सन्ति. या महाकाव्यामध्ये 22 सर्ग म्हणजे चॅप्टर्स किंवा अध्याय किंवा पाठ आहेत. पूर्वकाले देशे वीरसेनो नाम नृपतीः आसीत्. पूर्वीच्या काळी एकेकाळी निषद देशामध्ये वीरसेन नावाचा राजा होता. तस्य पुत्रः नलः. त्याचा पुत्र नल. नलः विद्यासु पारंगतः आसीत्. नलाचं वर्णन केलं इथे की नल हा सर्व विद्यांमध्ये पारंगत किंवा प्रवीण होता. नीती निपुणः अध्ययनशीलश्च आसीत्. म्हणजे सर्व नीतिशास्त्रांमध्ये तो एक्सपर्ट होता, निपुण होता. अध्ययनशील म्हणजे सतत त्याची प्रवृत्ती अध्ययनाकडे असायची. तस्य कीर्तिः सूर्यचंद्रयोः कीर्तिमपि अजयत. त्याची कीर्ती सूर्यचंद्राच्या कीर्तीप्रमाणे ते त्यांनाही त्यांनी जिंकून घेतलं. नलः राज्यभारं स्वीकृतवान्. नलाने राज्यकारभार स्वीकारला. नलस्य राज्ये दारिद्र्यमेव नासीत्. नलाच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य नव्हतं. नलः बहु सुंदरः आसीत्. तो फिजिकली सुद्धा म्हणजे त्याचं रूपवर्णन केले आहे, तो अतिशय सुंदर होता. तस्य नेत्रद्वयम अपि कमलद्वयम इव आसीत्. त्याचे नेत्र सुद्धा कमळाच्या आकड्यांप्रमाणे होते. मंदेन हासेन सह चंद्रस्य कांतिमपि जितवान. मंद मंद स्मित करताना तो चंद्राच्या कांतीला सुद्धा तो जिंकून घ्यायचा. एवं नलः गुणवान रूपवान शूरः विद्यावान च आसीत्. असा हा निलराजा हा गुणवान रूपवान शूर आणि विद्यावंत सुद्धा होता. एतादृशम नृपम को वा न आद्रियते. म्हणजे अशा प्रकारचा राजा कोणाला बरं आवडणार नाही.
का वा स्त्री न इच्छती, कुठली स्त्री याची अशा राजाची पती म्हणून इच्छा करणार नाही. लोके नलस्य गुणान् न केवलं निषददेशीयाः प्रशंसन्ति स्म, किंतु अन्यदेशीयाः अपि प्रशंसन्ति स्म. म्हणजे लोकांमध्ये किंवा जगामध्ये पृथ्वीवर त्यावेळेला नलाचे गुण हे केवळ निषद देशीयच, म्हणजे त्याची निषद देशाचीच प्रजा त्याची प्रशंसा करत होती असं नाही, किंतु अन्य देशीय म्हणजे इतर देशांमधली प्रजा सुद्धा त्याची प्रशंसा करीत असे. थोडं खाली घेऊया. निषददेशस्य समीपे एव विदर्भो नाम राज्यम आसीत्. निषद देशाच्या समीप म्हणजे जवळ एक विदर्भ नावाचं राज्य होतं. तत्र भीमो नाम गुणसंपन्न राजा आसीत्. तिथे भीम नावाचा एक गुणसंपन्न म्हणजे सर्व गुणसंपन्न असा राजा होता. सह शूर विवेकी च, तो शूर होता आणि विवेकी सुद्धा होता. दमयंती तस्य सुता, दमयंती त्याची मुलगी होती. सा अत्यंतम रूपवती आसीत, ती अतिशय रूपवान गुण होती, रूपवती होती. सा विरामकाले पितुः भीमराजस्य सभाभवनम आगच्छति स्म. ती तिच्या फावल्या वेळामध्ये किंवा विरामकाळामध्ये वडिलांच्या भीमराजाच्या सभाभवनामध्ये म्हणजे दरबारामध्ये येत असे. तत्र संगीतम शृणोती स्म. तिथे ती संगीत ऐकत असे. नाट्यम पश्यती स्म, नाटक सुद्धा पाहत असे. पंडितानां साहित्य श्लोकान अपि शृणोती स्म. पंडित विद्वज्जनांच्या जे साहित्य वर्णन किंवा श्लोक वर्णन असायचं ते सुद्धा ती ऐकत असे. सभांते वंदिनः राज्ञां प्रशंसां वाचयन्ति स्म. सभेच्या अंती त्यावेळी एक प्रथा होती की सभेच्या दरबाराच्या अंती शेवटी हे सर्व राज्ञांची म्हणजे त्या कुळामधल्या राजांची प्रशंसा वाचली जायची, ती वाचायची. तस्मिन् संदर्भे विदेशीय राजानाम अपि वर्णनम भवति स्म. त्यावेळेला ना केवलम आपल्या कुळातल्या किंवा आपल्या देशातल्या अन्य देशांच्या राजांचं सुद्धा वर्णन होत असत. तदा नलमहाराजस्य वर्णनम विशेषेण भवति स्म. तेव्हा नलराजाचे वर्णन हे विशेषत्वाने होतच असे. तस्य एकैकोऽपि गुणः बहुकालं गंभीरवाक्यैः वर्णितः भवति स्म. त्याचं वर्णन एक एक गुणाचं त्याच्या वर्णन खूप काळापर्यंत गंभीरतया सर्व लोक करत असत. सर्व लोकांकडून केले जात असे. सर्वे वर्णितः क्त प्रत्यय असते. सर्वे विषये अति आदरभावं प्रकटयति स्म. अतिवादरभावं प्रकटयन्ति स्म. सर्व लोक नलाविषयी अतिशय आदरभाव प्रकट करत असत. इदं पुनः पुनः श्रुत्वा दमयंती मनसा एव नलम अपेक्षितवती. सर्व पुन्हा पुन्हा ऐकून दमयंतीच्या मनामध्ये नलाला पती म्हणून प्राप्त करण्याची इच्छा उत्पन्न झाली किंवा तिने त्याची अपेक्षा केली. भीमराज दानशील, भीमराज हा दानशील होता, दानशूर होता. तत्कारणात अपि बहवः ब्राह्मणाः राजसमीपम आगच्छन्ति स्म. त्या कारणाने सुद्धा बरेचसे राजे बरेचसे ब्राह्मण जन हे त्यांच्याकडे येत असत. यथोचित दानाने प्राप्नुवन्ति स्म. उचित दान सुद्धा ते त्यांना प्राप्त ते करत असत. ते अपि नलम बहुधा वर्णयन्ति स्म. ते सुद्धा नलाचे वर्णन बऱ्याच वेळा करत असत. तेषु केचन एकांते भीमराजम उक्तवन्तः. त्यांच्यापैकी एक जण बरेच जण एकांतामध्ये भीमराजाला म्हणाले की राजन, निषद देशाधिपः नलः एव दमयंत्याः अनुरूपः वरः. की निषद देशाचा राजा नलः हा दमयंतीसाठी अनुरूप वर आहे. इति इमं विषयं सखीद्वारा दमयंती ज्ञातवती. हा विषय सखीच्या द्वारे दमयंतीला ज्ञात झाला. यतः सा विषये दृढम अनुरागम एव अकरोत. म्हणून अशा प्रकारे तिने नलाविषयी त्याला तिच्या मनामध्ये दृढ असा अनुराग उत्पन्न झाला. एतस्मिन् एव समये भीमराजः चिंतितवान् पुत्र्याः दमयंत्याः विवाहः करणीयः इति. ह्याच वेळेला भीमराजाने विचार केला की पुत्री दमयंतीचा विवाह करण्याजोगा झाला आहे किंवा करायला आपल्याला हवा आहे. इतः नलमहाराजः शुभदिने प्रातः अभ्यञ्जनादि कार्यं परिसमाप्य प्रजाभ्यः दानानि दत्त्वा नगरस्य देवताः अर्चितुं गतवान्. म्हणजे याच काळामध्ये नलमहाराज हा एके दिवशी एका शुभदिनी प्रातःकाळी सर्व स्नानादी अभंग्यादी कार्य उरकून किंवा संपून प्रजेला दान वगैरे देऊन नगराच्या नगरदेवतांना त्यांची पूजा करण्यासाठी ते गेले. तत्र केचन ब्राह्मणाः नलं दृष्ट्वा एकांते दमयंत्याः रूपगुणशिलादीनी निवेद्यवन्तः. हे काही ब्राह्मणांनी नल महाराजांना पाहून
एकांतामध्ये दमयंतीच्या रूप गुणशिलाचं वर्णन केलं. एतेन नलः अपि दमयंत्याम अनुरागवान जातः. याच्यामुळे नलाच्या मनामध्ये सुद्धा दमयंती प्रीती विषयी अनुराग उत्पन्न झाला. यथा यथा दिनानि गतानि तथा तथा दमयंती विषयकः नलस्य अनुरागः तीव्रः जातः. म्हणजे जसे दिवस जाऊ लागले तसे दमयंती विषयीचा जो अनुराग किंवा प्रेम हे त्याच्या मनामध्ये जास्त होत गेलं, वाढत गेलं. दमयंती एव मया परिणेतव्या इति सह निश्चितवान. दमयंतीशीच माझा विवाह झाला पाहिजे असं असं त्याने निश्चित करून टाकलं. एकदा नलः वनस्य सौंदर्यं द्रष्टुम् इच्छन् अश्वम् आरुह्य वनं प्रति प्रस्थितवान्. एकदा नल हा वनाचं सौंदर्य पाहण्यासाठी किंवा वनभ्रमण करण्यासाठी अश्वावर आरूढ होऊन किंवा घोड्यावर आरूढ होऊन वनाकडे निघाला. वने सस्यैः प्राणिभिश्च राजोपचाराः कृताः. वनामध्ये सर्व वनस्पतींनी प्राणीमात्रांनी त्याचं राजोचित उचित असं स्वागत केलं. ततः नलः उद्यानं गतवान्. तिथे नल एका उद्यानामध्ये गेला, म्हणजे बागेत गेला. तत्र सह सरोवरे एकम सुवर्णहंसम अपश्यत. तिथे त्याने एक सुवर्णहंस म्हणजे सोन्याचा हंस पाहिला, राजहंस. एषः हंसः मया एषः हंसः मया गृहीतव्यः. म्हणजे हा हंस मी पकडला पाहिजे किंवा माझ्याकडून धरला गेला पाहिजे असं त्याला वाटायला लागलं. असं त्याने विचार केला. अतः सह का स्वर स्वर अतः सह स्वस्वरूपं स्वरूपं ह्रस्वं कृत्वा काष्ठमूर्तीः इव स्थितवान्. म्हणून त्यांनी स्वतःचं स्वरूप छोटं केलं आणि एका लाकडाच्या बाहुलीसारखा होऊन तो तिथे उद्यानामध्ये थांबला. तम मूर्तिः तम मूर्तिः इति मत्वा सुवर्णहंसः तस्य समीपम आगतः. ती एक छोटीशी मूर्ती आहे किंवा लाकडाची बाहुली आहे असं समजून सुवर्णहंस पण त्याच्या जवळ गेला, आला आला आगतः. तत्क्षणे एव नलः हंसं गृहीतवान्. त्याच वेळेला नलाने हंसाला पकडले. एतद् दृष्ट्वा अन्ये सर्वे हंसाः कुषितवन्तः. हे पाहून इतर सर्व हंस हे ओरडायला लागले किंवा त्यांनी आवाज केला सगळ्यांनी. तथापि नलः हंसं न परित्यक्तवान्. तरी सुद्धा नलाने हंसाला सोडले नाही. तदा हा सुवर्णहंसः अवदत्. तेव्हा सुवर्णहंस म्हणाला, यदि त्वं मां पत्यजसि तर्हि भवता प्रार्थितम् उपकारम् अहं करिष्यामि इति. म्हणजे तेव्हा सुवर्णहंस म्हणाला की जर तू मला सोडलंस तर मी तुझ्याकडून प्रार्थित केलेला उपकार मी नक्कीच करेन. नलः हंसं त्यक्तवान्. नलाने हंसाला सोडले. तम दमयंती वृत्तांतम निवेद्य नलः उक्तवान्. त्याला दमयंतीचा सर्व वृत्तांत कथन करून नल म्हणाला, हंस श्रेष्ठ दमयंती माम एव यथा परिणयेत तथा करोतु इति. म्हणजे दमयंती मला माझेच वरण करेल किंवा माझ्याशीच विवाह करेल असं काहीतरी तू कर इति. नल दमयंतोः विवाह कार्य साधनाय हंसः विदर्भदेशं प्रति प्रस्थितवान्. म्हणजे नल दमयंतीचा विवाह कार्य साधण्यासाठी विवाह कार्य घडवून आणण्यासाठी नल हा विदर्भ देशाकडे निघाला. आता मी स्टॉप शेअर करते आणि आपण ह्याचे प्रश्न घेऊया. ओके, थोडं मोठं करते. हा, नलः कस्य राजा. नलः निषध देशस्य राजा. दमयंती कस्य सुता. दमयंती भीम राजस्य सुता अथवा भीमस्य सुता अथवा विदर्भराज्ञः भीमस्य सुता. नलः सरोवरे कथम् अतिष्ठत्. नलः सरोवरे स्वस्वरूपं ह्रस्वं कृत्वा काष्ठमूर्तिः इव अतिष्ठत्. हंसः किमर्थं विदर्भदेशम् अगच्छत्. हंसः नलदमयन्त्योः विवाहकार्यसाधनाय विदर्भ अथवा विवाहकार्यसाधनार्थं विदर्भदेशं गतम् अथवा अगच्छत्. नैषधीयचरितं केन लिखितं. नैषधीयचरितं श्रीहर्षेण लिखितं. हर्षेण नत्वा भवति तत्र. एवं प्रकारेण वयं चरितस्य महाकाव्यस्य प्रथमा कथा अस्माभिः सम्पूर्णा जाता. अग्रिमे चलचित्रे वयं द्वितीयायाः कथायाः अनुवादं वयं कुर्मः. तत्पर्यन्तं शुभं भवतु. धन्यवादः.